नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाविषयी जे की ऊर्जा विभाग महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात आलेला आहे त्या निर्णयाविषयी आपण चर्चा करणार आहोत। आणि हा निर्णय आहे जाहिरात क्रमांक 4/2019 विद्युत सहाय्यक या पदाची जी जाहिरात होती त्या जाहिरातीविषयी। तत्पूर्वी काही बाबी आपण या ठिकाणी जाणून घेऊ। ही जी जाहिरात होती जाहिरात क्रमांक 4/2019 या जाहिरातीकरता जे पदांचे नाव होते विद्युत सहाय्यक, एकूण पदे होती 5000 आणि विशेष म्हणजे ही जी भरती घेण्यात आलेली होती ही भरती प्रक्रिया 10वीच्या गुणांच्या आधारावरती घेण्यात आलेली होती। म्हणजे त्यावेळेस उमेदवारांना 10वी मध्ये जेवढे मार्क्स होते कॅटेगरीनुसार त्यांचं सिलेक्शन करण्यात आलेलं होतं, पण त्यावेळेस परीक्षा घेण्यात आलेली नव्हती। या गोष्टीला आज 5 वर्ष उलटून गेलेली आहेत, कारण 2019 ची ही जाहिरात होती। 20, 21, 22, 23 आणि आता 2024 चालू आहे। या कालावधीमध्ये बरेचसे सिलेक्ट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या। त्यानुसार बऱ्याच उमेदवारांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाले, बऱ्याच उमेदवारांना जॉईनिंग सुद्धा देण्यात आलेली आहे। पण पूर्ण 5000 पदांची जी भरती होती ते सर्वच्या सर्व 5000 पदे घेण्यात आलेले नव्हते। बऱ्याच उमेदवारांचा असा प्रश्न होता की ही भरती क्लोज झाली आहे का, की ही भरती पुन्हा एकदा घेण्यात येणार आहे, की उर्वरित जे काही पदे आहेत त्या पदांकरता परत वेटिंग लिस्ट लावून त्या उमेदवारांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता बोलवले जाणार आहे का आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून त्यांना नियुक्त केल्या जाणार आहे का। कुठेतरी उमेदवारांच्या मनामध्ये आशा होती की ज्यावेळी 5000 पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे तर 5000 पदे घेण्यात येतील, पण मधल्या काळामध्ये कोरोना, त्यानंतर राजकीय परिस्थिती या सर्वांचा काही आपण परिणाम म्हणू की ही भरती लांबणीवर पडली आणि या भरतीच्या नवीन वेटिंग लिस्टची वाट बघत असतानाच डिसेंबर महिन्याच्या म्हणजे डिसेंबर 2023च्या शेवटच्या आठवड्यामध्ये महावितरणमध्ये जाहिरात क्रमांक 6/2023 प्रसिद्ध करण्यात आली, ती सुद्धा विद्युत सहाय्यक या पदाकरता। पण जाहिरात क्रमांक 4/2019 आणि जाहिरात क्रमांक 6/2023 यामध्ये महत्त्वाचा एक फरक आहे की जाहिरात क्रमांक 4/2019 ही जी भरती होती त्यावेळी फक्त 10वीच्या मार्कांचा विचार करण्यात आला होता, पण जाहिरात क्रमांक 6/2023 या भरती करता उमेदवारांच्या परीक्षा घेण्यात येणार आहे। तर ती जाहिरात डिसेंबर महिना 2023च्या शेवटच्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आणि जवळपास 2-2.25 महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतर आता डिसेंबर 2023च्या शेवटच्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहिरात क्रमांक 6/2023 करता दिनांक 1 मार्च 2024 रोजी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक महावितरण मार्फत उपलब्ध करण्यात आलेली आहे। ही परीक्षा सुद्धा IBPS कंपनी घेत आहे। तर त्याच दिवशी म्हणजे ज्यावेळी जाहिरात क्रमांक 6/2023 ची ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिनांक 1 मार्च 2024 रोजी उपलब्ध करण्यात आली, त्याच दिवशी एक शासनामार्फत पत्र सुद्धा प्रसिद्ध करण्यात आले जे की होते जाहिरात क्रमांक 4/2019 विषयी। तर मित्रांनो, आपण आता जाणून घेऊ की दिनांक 1 मार्च 2024 हे पत्र काय आहे आणि त्यामध्ये काय निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघत आहोत वरती दिलेलं आहे महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग मंत्रालय मुख्य इमारत 3रा मजला माधवगामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मुंबई 400032 म्हणजे हे मंत्रालयामधून पत्र प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि विभाग आहे उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग। या ठिकाणी आपण पत्र क्रमांक बघू शकतो, क्रमांक 2023-1059 ऊर्जा 2, दिनांक आहे 1 मार्च 2024। प्रति दिलेला आहे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित प्रकाशगड वांद्रे पूर्व मुंबई 400051। या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो विषय काय दिलेला आहे। या ठिकाणी जास्त काही उहापोह करणार नाही, तुम्हाला फक्त पत्रामध्ये काय मुद्दे दिले आहे ते फक्त आपण वाचून दाखवू। बाकी तुम्ही या प्रवर्गामधून अर्ज सादर केलेला होता, तुम्हाला याची कल्पना चांगल्या पद्धतीने असेल आणि किती उमेदवारांचा हा प्रश्न आहे पुढे आपण पत्रामध्ये बघणार आहोत। तर विषय दिलेला आहे की ACBC टू EWS विकल्प दिलेले महावितरण मधील जाहिरात क्रमांक 4/2019 विद्युत सहाय्यक भरतीमधील ACBC प्रवर्गातील उमेदवारांची अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबत विषय एकदा समजून घ्या मित्रांनो। ACBC टू EWS म्हणजे ज्या उमेदवारांनी ACBC मधून अर्ज सादर केले होते त्यांना EWS चा विकल्प दिलेला होता महावितरण मधील जाहिरात क्रमांक 4/2019 मधील विद्युत सहाय्यक या भरती करता। ठीक आहे, विषय तुमच्या लक्षात आला। ACBC टू EWS संदर्भ दिलेला आहे महावितरण कंपनीचे पत्र क्रमांक 4/2019 05871 दिनांक 22/2/2024। ठीक आहे, या संदर्भाच्या पत्रानुसार या ACBC टू EWS विकल्प दिलेले जे काही उमेदवार होते त्यांच्या करताचा हा निर्णय आहे किंवा पत्र आहे। तर पुढे आपण वाचून घेऊ। महोदय, उपरोक्त विषयाबाबत आपल्या कंपनीचे संदर्भातील पत्र प्राप्त झाले आहे। या पत्रात नमूद केल्याप्रमाणे महावितरण जाहिरात क्रमांक 4/2019 नुसार विद्युत सहाय्यक पदाकरता ACBC प्रवर्गात अर्ज दाखल केलेल्या
काही उमेदवारांनी शासन निर्णय दिनांक 23/12/2020 व महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 10/2/2021 रोजीच्या पत्रानुसार ईडब्ल्यूएस अथवा खुल्या प्रवर्गात विकल्प सादर केला होता। आलं लक्षात? म्हणजे ज्या उमेदवारांनी अर्ज सादर करताना SEBC या प्रवर्गातून अर्ज सादर केला होता आणि त्यानंतर आपण जे इथे बघत आहोत शासन निर्णय दिनांक 23/12/2020 व महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 10/2/2021 च्या पत्रानुसार ईडब्ल्यूएस अथवा खुल्या प्रवर्गाचा विकल्प सादर केला होता, परंतु SEBC प्रवर्गात आरक्षण देऊन नंतर ते कायदेशीर बाबींमुळे रद्द झाल्याने SEBC उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रवर्गामध्ये जाण्याचा विकल्प बंद झाला। तुमच्या लक्षात असेल ही बाब। तसेच विद्युत सहाय्यक पदाकरता निवड पद्धती कोणतीही परीक्षा न घेता केवळ 10वीच्या गुणांवर आधारित असल्याने सदर निवड ही सर्वोच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश दिनांक 9/9/2020 पूर्वीच पूर्ण करता आली असती, परंतु संदर्भाधीन पत्रात नमूद घटनाक्रमामुळे तो दिनांक 9/9/2020 पूर्वी पूर्ण झाली नाही, त्यामुळे सदर 282 उमेदवार नियुक्तीपासून वंचित राहिले होते। म्हणजे हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा 282 जे उमेदवार आहे ज्यांनी SEBC मधून ईडब्ल्यूएस किंवा खुल्या प्रवर्गाचा विकल्प सादर केला होता त्या उमेदवारांकरताचे हे पत्र आहे। तर महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक पदाच्या रिक्त पदांचा विचार करता त्यांना नियमित पदांच्या अगेन्स्ट सदर उमेदवारांना शासन निर्णय दिनांक 21/9/2021 व शासन निर्णय दिनांक 31/5/2022 च्या धर्तीवर अधिसंख्य पदे निर्माण केल्यास बिंदू नामावलीत अनियमितता व कंपनीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार नाही। सबब सामाजिक व नैसर्गिक न्यायाचा विचार करता सदर 282 उमेदवारांची अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून शासनाने मान्य केला असून त्यानुसार उचित कार्यवाही करण्यात यावी। अशा पद्धतीचं हे पत्र आहे मित्रांनो। म्हणजे जे काही 282 उमेदवार होते त्या उमेदवारांकरता अधिसंख्य पदे निर्माण करावी असे महाराष्ट्र शासनाने महावितरण प्रशासनाला या पत्राच्या द्वारे सूचित करण्यात आलेले आहे आणि त्याबाबत शासनाने मान्य केलेले असून त्यानुसार उचित अशी कार्यवाही करण्यात यावी असे शासनाने महावितरण प्रशासनाला नमूद केलेले आहे। त्यामुळे आपण समजू शकतो की दिनांक 1 मार्च 2024 च्या पत्रानुसार जी जाहिरात क्रमांक 4/2019 होती त्यामधील ज्या उमेदवाराने SEBC मधून अर्ज सादर केले होते आणि त्यानंतर त्यांनी विकल्प सादर केलेला होता ईडब्ल्यूएस किंवा खुल्या प्रवर्गाचा, त्या उमेदवारांकरता अधिसंख्य पदे निर्माण केल्या जाणार आहेत। तर अशा पद्धतीने हे पत्र मित्रांनो। परत जर तुम्हाला या पत्राची प्रत पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, त्या लिंक वरती जाऊन तुम्ही हे पत्र डाउनलोड करू शकता आणि तुम्ही परत या पत्राचा अभ्यास करू शकता। पुढे आपण बघू शकतो आपला या ठिकाणी नि भ सुर्वे अवर सचिव महाराष्ट्र शासन प्रत दिलेली आहे उपसचिव ऊर्जा 2 उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग। तर अशा पद्धतीने मित्रांनो ही एक महत्त्वाची माहिती होती जाहिरात क्रमांक 4/2019 विषयी। त्याचबरोबर मित्रांनो जाहिरात क्रमांक 6/2023 या पदाचे ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिनांक 1 मार्च 2024 रोजी उपलब्ध करण्यात आलेली आहे। तर तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा स्टेप बाय स्टेप याकरताचा व्हिडिओ आपण प्रसिद्ध केलेला आहे। त्या व्हिडिओचा अभ्यास करून त्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टीवरती चर्चा केलेली आहे। काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता। आमच्या टीमचे नंबर तुमच्याकडे आहे, तुम्ही संपर्क करू शकता। आपण सर्वांना माहितच आहे की महावितरण महापारेषण महानिर्मिती MIDC सारख्या विविध विभागामध्ये विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील पदांविषयी आपण सविस्तरपणे या ठिकाणी चर्चा करत असतो आणि माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे जर तुम्हाला महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदाकरता अर्ज करताना काही अडचणी येत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता, कारण या अगोदर MIDC मध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम होते। IBPS कंपनी मार्फतच ते अर्ज मागवण्यात आले होते। महापारेषणच्या अर्जांच्या वेळी सुद्धा आउटसोर्स उमेदवारांकरता काही प्रॉब्लेम्स होते। तर त्या दोन्ही कंडिशन मध्ये आमच्या टीमने दोन्ही विभागाशी संपर्क केला आणि प्रशासनापर्यंत तुमचा प्रश्न पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला होता। त्यामुळे आपण सर्वांना परत एकदा विनंती आहे की जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही वेळोवेळी प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळेमध्ये पोहोचवू शकू। तर मित्रांनो येणाऱ्या सर्व परीक्षांकरता आपण सर्वांना शुभेच्छा। व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद आणि लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत। धन्यवाद।